सावली तालुक्यातील रहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विषय शिक्षिका म्हणून कार्यरत उज्ज्वला पाटील या शिक्षिकेने 7व्या वर्गातील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने उपचाराकरिता दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली असून पोलीस तक्रार करण्यात आली आहे। सावली तालुक्यातील रहाड खुर्द येथे इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे। सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षिका उज्ज्वला पाटील हिने 7व्या वर्गातील 17 विद्यार्थिनींना वर्गात बोलावून बेदम मारहाण केली। यात धनश्री हरिदास दहेलकर, लावण्या कुमदेव चौधरी हे जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचार सुरू आहेत। याबाबतची तक्रार सावली पोलीस स्टेशनला केली आहे। पुढील तपास सावली पोलीस करीत आहे। सदर शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गाकडून होत आहे। दरम्यान पीडित विद्यार्थिनीने दिलेली ही प्रतिक्रिया म्हणजे आमच्या शाळेच्या शिक्षिका वर्ग शिक्षिका आम्हाला शिकवणाऱ्या उज्ज्वला पाटील टीचर यांच्या बॉटलमध्ये कोणत्या तरी मुलांनी काहीतरी मिसळवलं वाटते, तर त्यांनी आम्हावर आरोप आणलं आणि खूप मारलं। मग आम्हाला म्हणजे सहन नाही झालं तर आम्ही घरी गेलो। आमचे आईबाबा आले, मग जास्तच तब्येत आमची मारल्यामुळे खराब झाल्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहोत। आता थोडीशी आराम आहे तब्येत। असं मारायला नव्हतं पाहिजे, आईबाबांना बोलून सांगायला पाहिजे होतं, असे तुमच्या मुलांनी केलेलं आहे बा। खूप मारलं। आमची प्रेयर 11 वाजताच्या ह्याच्यामध्ये 11 वाजले होते तेव्हा आमची प्रेयर चालू होती, त्यावेळेला खूप मारलं सर। इथं अशी कॅलर खिचून आम्हाला जसं खुद्यानं मारलं, पोटाला, छातीमध्ये दुखत आहे, हाताने चेहऱ्यावर मारलं, असं सुजून गेलं। याबाबत पालक काय म्हणतात ते जाणून घेऊया। आज जिल्हा परिषद शाळेमध्ये जो प्रकार घडला, पाटील मॅडम यांनी मुला-मुलींना जे मारहाण केले, काही मुलांची चूक असेल त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होती आणि एवढा दवाखान्यापर्यंत येईपर्यंत असं मारायला नाही पाहिजे मॅडमनी। हा एकदमच म्हणजे चुकीचा निर्णय आहे, कारण आज शासन मुलांना शाळेत गेले पाहिजे म्हणून अनेक सोयीसुविधा देत आहेत आणि मॅडमनी जर असे कृत्य करतील, त्यात महिला आहेत, एका मुलींना असं मारायला नाही पाहिजे होता आणि अशा प्रकार घडायला नाही पाहिजे। असा प्रकार घडायला नाही पाहिजे आणि या गोष्टीकडे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी लक्ष देऊन असे म्हणजे बडतर्फ करण्याची अशी आमची नागरिकांची, वेळवासियांची किंवा आमची मागणी आहे।